तर आता बातमी आहे नागपुरातून। आमच्या गाडी डिझेलच नाही तर तुमच्या बेपत्ता मुलीला शोधायला कसं जाणार, असा धक्कादायक सवाल, असं धक्कादायक उत्तर आता नागपुरातल्या एका पोलिसानं दिलंय। मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन मुलीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले होते। त्यावेळी गाडी डिझेलच नसल्याचं उत्तर पोलिसांनी दिलंय। पोलिसांच्या या उत्तरावर तक्रार घेऊन आलेल्यांपैकी एका व्यक्तीनंच पोलिसांच्या टेबलावर स्वतःचे पैसे काढून दिलेत आणि या पैशातून डिझेल भरून घ्या म्हणत पोलिसांना सांगितलंय। या साऱ्या प्रकारावर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। हा फक्त बेजबाबदारपणा नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं दिवाळं निघाल्याची कबुली असल्याची टीका आता विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। दरम्यान संबंधित बेपत्ता मुलीचा शोध लागला असून पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केल्याची माहिती श्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तर व्हिडिओ काढणारा वंचितचा कार्यकर्ता 2 दिवसांनी म्हणतोय की सगळं मस्ती मजाकमध्ये सुरू होतं। एक्चुअल में इस वीडियो में हो ये रहा है कि लोगों में बहुत कंफ्यूजन है कि हम पुलिस प्रशासन के साथ झगड़ा कर रहे हैं या फिर पैसे वाली डीजल वाली जो भी बात है वो एक हंसी मजाक का हिस्सा था। लेकिन हमारा उद्देश्य पुलिस प्रशासन को बदनाम करने का बिल्कुल भी नहीं है। तो और अगर हमारे तरफ से पुलिस प्रशासन की अगर बदनामी होती है तो मैं दिल से माफी चाहता हूँ। जो अधिकारी बोलला त्याच्यावर कारवाई केली आहे असं बोलता येत नाही। अधिकाऱ्यांना ही कामचुकारपणा आहे। डिझेल पेट्रोलच्या नावाने तो खोटं बोलतो आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे आणि आता ती मुलगी आहे ती सापडलेली आहे, ती घरी आलेली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो खरा आहे। त्या अधिकाऱ्यांनी चूक केली आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे।